राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी, शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर पवारांनी केलेल्या कौतुकाबद्दल फडणवीसांकडून आभार. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा, कर्जमाफीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मत. विदर्भ मराठवाड्यावर वरुण राजा रुसला, जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्येही पावसाची दांडी, पाऊसधारांऐवजी बळीराजाच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर. मोशी दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली 3 जण दिसले, तिघांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, अडकलेल्या काही व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात यश. मोशीतील मृताच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत, महापौर रवी लांडगेंची माहिती, तर संध्याकाळपर्यंत बचाव कार्य पूर्ण होईल, रवी लांडगेंनी व्यक्त केला विश्वास. मोशी दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती उघड, इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला, वर्ष 2 मजले कसे उभारले याचा पत्ताच नाही. शिवसेनेचं ऑपरेशन टायगरचे कथित फोटो व्हायरल, लोकसभा अध्यक्षांसोबत फुटीर खासदारांचे फोटो, खासदार श्रीकांत शिंदे, सरनाईकही फुटीर खासदारांसोबत. सिद्धिविनायकाच्या दानपेटीमध्ये घोटाळा झाल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप, नाव न घेता तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकरांवर निशाणा. अयोध्या राम मंदिरातील 20 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामे, कामाचा ताण तसंच देणगी मोजणीची प्रक्रिया अधिक वेळखाऊ झाल्याचं कारण दिल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेवर 3500 कोटींचा जादा खर्च, अतिरिक्त खर्चाबाबत सरकारकडे ठोस स्पष्टीकरण नाही, आर्थिक व्यवस्थापनात त्रुटी असल्याचा कॅगचा ठपका. संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, मृत डॉनच्या बंगल्यावर 21 तास छापा, बंगल्याच्या 2 खोल्यांमध्ये पैशांचा डोंगर, दागिने आणि शस्त्राचा साठाही जप्त. पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार, खासदार पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा 29 जुलैला साखरपुडा, पुण्यात साध्या पद्धतीनं पार पडणार साखरपुडा.